नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये दिवसभर कारभार फ्लॅट राहिला. काल गॅपअप ओपनिंग झालं. निफ्टी जवळपास 100-150 पॉईंट काल गॅपअप झाल्यानंतर कालही निफ्टीनं स्टॅग्नंट मूव्ह दिली आणि आज विकली एक्सपायरी निफ्टीची मंगळवार आणि त्यामुळे मार्केटने रेंज बाउंड ट्रेड दिला. 26,150 ते 26,200 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये, पण ऑलमोस्ट 26,170 ते 26,200 या 30 पॉईंटमध्ये म्हणला तरी काय हे ठरत नाही खोटं. निफ्टी एकदम नॅरो रेंजमध्ये ट्रेड करत राहिला विकली एक्सपायरीमुळं. बँक निफ्टीसुद्धा फ्लॅट ट्रेड करत राहिला. 50 पॉईंट पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये ट्रेड करत राहिला. निफ्टीसुद्धा 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह 10-20 पॉईंट निगेटिव्ह या रेंजमध्येच राहिला. ग्लोबल मार्केट ही फ्लॅट आहेत. याचं कारण मेन बेसिकली क्रिसमस हॉलिडेज आहेत. FIIs बऱ्यापैकी ऑलमोस्ट सुट्टीवर असतात. इंडियन डेस्क त्यांचं काम करत असतो, पण मेजर डिसिजन्स जे फॉरेनर्स घेतात ते शक्यतो या हॉलिडे पिरियडमध्ये ते नाही घेत. त्यामुळं ऑल ओव्हर द वर्ल्ड जर तुम्ही बघितलं तर युरोपियन मार्केट्स फ्लॅट आहेत. US फ्युचर्ससुद्धा फ्लॅट आहेत. आणि ज्या पद्धतीने ह्या वीक 2 दिवस क्रिसमसला राहिलेत तेव्हा मला वाटतं एक हॉलिडे वीक आहे, शॉर्ट वीक आहे, गुरुवारी सुट्टी आहे क्रिसमसची. त्यामुळं मार्केटमध्ये फारशी काही मोठी वदगड किंवा वॉलॅटिलिटी होईल असं वाटत नाही आहे. आणि मार्केट जे आहे ते उद्याच्या सेशनला येऊन शुक्रवारीसुद्धा रेंज बाउंड राहू शकते. निफ्टी जो आहे तो 26,100 26,000 ते 26,200 ते 300 या रेंजमध्ये एक 200-300 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करेल अशी अपेक्षा येणाऱ्या आठवड्यामध्ये. ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्ह बायासमध्ये आहे. काल चांगला ब्रेकआउट आल्यानंतरनं मार्केटनं आज एक्सपायरीच्या दिवशी एक स्टॅग्नंट मूव्ह दिले. त्यामुळं थोडंसं मला वाटतं रेंज बाउंड राहण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत आणि बाय अँड डीप राहण्याचीही मॅक्झिमम पॉसिबिलिटीज आहेत. मार्केट थोडंसं खाली आलं तर बाईंग करण्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मग उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 26,100 पहिला सपोर्ट आहे लोअर लेवलला. त्याच्या खाली आलं तर 26,000 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 26,000 बेस कन्सिडर करता येईल आपल्याला ह्या वीकसाठी, कारण शॉर्ट वीक आहे आणि हॉलिडे सेशन आहे त्यामुळे फारशी मोठी वदगड होईल असं वाटत नाही. हायर लेवलला 26,250 आणि 26,300 हे 2 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहेत, रेजिस्टन्स पॉईंट आहेत. हायर लेवलला 26,250 300 आणि लोअर लेवलला 26,100 पहिला सपोर्ट. त्याच्या खाली आला तर 26,000पर्यंत निफ्टी येऊ शकते. या अनुषंगाने तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करा, पण मला वाटतं फारशी कोणतीही अग्रेसिव्ह मूव्ह होणार नाही. या 3-4 सेशन जे इयर एंडचे आहेत, FI सुट्टीवर असल्यामुळे 2-3 तारखेनंतरच FI येतील आणि त्यामुळे मार्केट थोडंसं रेंज बाउंड राहील. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आढावा घ्यायचा झालं तर 59,000 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 59,000 स्ट्रॉंग बेस आहे. हायर लेवलला 59,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 59,500च्या वर गेला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते, पण ज्याचे चान्सेस मॅक्झिमम पॉसिबिलिटी कमी वाटते, कारण डेस्कवर वॉल्यूम आज मार्केटमध्ये थोडेसे कमी आहेत असं जाणवते. एक्सपायरीमुळे व्हॉलॅटिलिटीसुद्धा कमी होती. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट रेंज बाउंड राहतील आणि मला वाटतं त्यामुळं थोडंसं जास्त अग्रेसिव्ह काम करण्यात काही मला वाटत नाही की जास्त अग्रेसिव्ह काम करावं, कारण विक्ससुद्धा बिलो 10 आहे त्यामुळे एकदम लो व्हॉलॅटिलिटी असेल असं मला वाटतं. आज NSEमध्ये 1,667 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,184 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 24 शेअर्स वाढले, त्या बाजूला 26 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या या निफ्टीमध्ये सेम आहे, थोडासा मिक्सशिव आहे. या सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा IT आणि फार्मावर आज दबाव बघायला मिळाला. बाकी पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, FMCG, मेटल आणि एनर्जी या शेअर्समध्ये चांगली पॉझिटिव्ह, या सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम राहिला. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी जसं मगाशी म्हटलं, युरोपियन मार्केट्स, US मार्केट्स हॉलिडे मोडमध्ये आहेत, क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे फारशी काही वदगड आणि मोमेंटम तिथं नाही आहे. एकदम 5-10 पॉईंट पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये युरोपियन मार्केट्स आहेत. डाऊ फ्युचरसुद्धा एकदम 10 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे एकदम फ्लॅट आहे आणि मला वाटते ग्लोबल मार्केटमध्ये कोणतीही फार मोठी वदगड या सुट्टीच्या माहोलमध्ये, क्रिसमसच्या माहोलमध्ये होणार नाही. आणि जे काय आहे ते मला वाटतं न्यू इयर्समध्ये 3-4 तारखेनंतरच मार्केटला मग येऊ शकते. त्यामुळे तोपर्यंत मार्केट जे आहे ते एक स्टॅग्नंट मोडमध्ये राहतील असं वाटते. तर बघूया मार्केट कशा पद्धतीने बिहेव होतात. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.